गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढी या तोरणे करीते कथा गाते गाणे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका मने छंदे मन वेधिले गोविंदे किंवा येणे वेधिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्ति देव देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्री पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू श्री बाबाची सद्गुरु दास तुका ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे त्या त्या ठिकाणी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु भाऊ बाबा तुमचे पाय दोन्ही गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता अभिनव वाग्विलासिनी जे चतुर्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिम्या वसुदेव सुतं देवं कंस चाणूर्णमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे तद्वत सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये असणारा केज तालुका आणि या केज तालुक्यामध्ये 60-70 घराची असणारी आपली श्री क्षेत्र केकानवाडी हे गाव आणि आपल्या वाडीमध्ये लिंगेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये चालू असलेला भव्य दिव्य एक दिवसीय कीर्तन महोत्सव विठाल थोडासा इको कमी करा फक्त गाताना इको द्या थोडासा ट्रबल द्या थोडासा बेस द्या लिंगेश्वर भगवंताच्या चरणी आजची सेवा आपल्याला समर्पित करायचे सुंदर कीर्तन रूपी सेवेला ज्यांची सुंदर आपल्याला मृदंगाची साथ आहे आपल्या भागाचा असणारा वैभव नवे नवे आपल्या गावचा असणारा वैभव परमादने परमश्रद्धे आमचे अशोक महाराज केकान आज कीर्तन रूपी सेवेला चाटे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा गोड वाजवू नये तुम्हाला सांगू का आपण सगळी सजीव कातडी आहात पण मृदंगाचार्याची ताकद असते निर्जीव कातड्यावरती जेव्हा सजीव हाताने थाप टाकली जाते तेव्हा सगळी सजीव कातडी डोलायला लागतात ना हे मृदंगाचार्याची ताकद असते थोडासा बेस द्याव मृदंगाचार्याचं आपण कधी कधी कौतुक केलं पाहिजे सुंदर अशी पहिली चाल राहिली परमादरणीय परमश्रद्धेय आपल्या भागाचं असणारं वैभव महाराष्ट्रामध्ये ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय माऊली महाराज आणि परमादरणीय परमश्रद्धेय इकडं आमचे रामदादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा एवढी गोड सुंदर पहिली चाल गायली असं वाटत होतं चाल ऐकतच राहावी इतकी गोड चाल गायली कधी कधी मग आपण जे चाल म्हणतायत जे मृदंग वाजवतायत जे टाळ वाजवतायत कधी कधी आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे परमादरणीय परमश्रद्धेय मला वाटतं या माईकवरती दत्ता महाराज आहेत परमादरणीय परमश्रद्धेय इकडं अभिषेक महाराज आहेत बरोबर ना इकडं समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ परिसरातील आलेलं भजनी मंडळ सर्वजण इथे उपस्थित आहेत इकडं विनेकरी बाबा आहेत माझ्यासोबत आलेले आमचे उमेश महाराज आहेत सर्वजण बघा जाणकार मंडळास कीर्तनाला उपस्थित आहेत म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि कीर्तन रूपे सेवेला सुरुवात करतो विठाल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल 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 गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, जगदवंदनीय जगद्गुरु वैरागाचे महामेरू संत शिरोमणी भगवंताचे लाडके भक्त देहू निवासी तुकाराम महाराजांचा गवळण अर्थात कालाय प्रकरणातील आजचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. कधी कधी सामान्य माणसाला प्रश्न तयार होतो, कीर्तन मात्र एक दिवसाचे एकाच दिवशी कीर्तन आहे आणि डायरेक्ट काल्याचाच अभंग निवडला. असं कधी नसतंय. तुम्हाला सांगू का, तो कार्यक्रम 1 दिवसाचा असो, 2 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो अथवा 8 दिवसाचा असो किंवा महिन्याचा कार्यक्रम असो, त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने केली जाते. विठ्ठल विठ्ठल. आजच्या दिवशी आजचा हा काल्याचा प्रसंग, या काल्याचं वर्णन जो अभंग करतोय तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांनी गोकुळातलं वर्णन करावं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये अवताराला येणार त्यावेळेचा हा प्रसंग आहे. जगाचा मालक आहे, त्याचा 8वा अवतार जन्माला येणार. तो पण सामान्य माणसाच्या उदरी नाही येणार, सामान्य व्यक्तीच्या उदरी नाही. देवकी परमानंदम. एकदा काय झालं, सर्वांना ज्ञात आहे, पण आजचा काला जवळजवळ मी म्हणतो सर्वांच्या पाठच झालेला असतो, पण काल्याशिवाय कीर्तन पूर्ण होत नसतं. पूर्वीचा जर इतिहास जर बघितला, कंसाचा लहानपणीचा असणारा मित्र आहे वसुदेव, आणि आपला लहानपणीचा असणारा मित्र, घट्ट मैत्री, सुंदर मैत्री, या मैत्रीचं प्रतीक, प्रेमाचं प्रतीक म्हणून लहानपणीचा आपला मित्र आहे ना वसुदेव, त्याने कंसाने एक काम केलं. आपली असणारी बहिणीचा विवाह वसुदेवाशी लावण्याचं ठरवलं. लग्न जमलं, वरात निघाली, आणि वरात ज्यावेळेस निघल्याच्या नंतर आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळांशी, तळमळ मानसी करू नका. आकाशवाणी झाली, आणि आकाशवाणी कशी होते सांगू का तुम्हाला? अरे हे मूर्ख कंसा, तू जिचा विवाह थाटामाटात करतो, जिची वरात काढतोस ना, तिच्या उदरी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे, तुझा वध करणार आहे, अशी आकाशवाणी झाली. कंस म्हणला, हिच्या उदरी येणारा 8वा मुलगा माझा वध करणार आहे, माझा भाचा आणि माझी बहीण आहे, हिच्या उदरी येणार माझा 8वा मुलगा माझा वध करणार आहे. मग एक काम केलं, घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरेला. वसुदेवाने हात धरला. अरे कंसा, हे काय करतोस? मी तुझा मित्र आहे, तू माझा मित्र आहेस, आपल्या रक्ताचं नातं नाहीये, पण ती तुझी बहीण आहे, तिचं तुझं रक्ताचं नातं आहे. तुमची एक नाळ जोडलेली आहे, एकाच हाडामासात वाढलेले, एकाच रक्तामध्ये वाढलेले तुम्ही, आणि तू तिला मारायला निघालास. बहीण भावाचं प्रेम असतं. तुम्हाला सांगू का, आई वडील गेल्याच्या नंतर माहेरामध्ये हक्काचं घर जर मुलीचं असेल, आपल्या भावाचं घर आहे. प्रत्येक मुलीला वाटतं, प्रत्येक बहिणीला वाटतं, आईबाप गेल्याच्या नंतर माझ्या भावानं आधार व्हावं. कधी कधी गरीब भाऊ असू द्या, त्याचा आधार बनण्याचं काम बहीण करत असते, कारण की त्या बहिणीला माहिती असतं माझा भाऊ
आई वडील गेल्याच्या नंतर माझ्यावरती नितांत प्रेम करतोय, ते बहीण भावाचं प्रेम असतं. दोन जीवातून धागा एक ओविला, टिळा रक्ताचा मी तुला लाविला. आयुष्य माझं मिळू दे माझ्या भावाला. भाऊ भाऊ म्हणताना मन रमल, भावा बहिणीचं नात किती चांगलं. वाट पाहून पाहून झुरते मी मनाला, झुरते मी मनाला. काही घेणार रे तुझ्या इष्ट टेकनाला. रुसवा माझा चोळीच्या खनाला, रुसवा माझा चोळीच्या खनाला. बहिणीला भावाकडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नसते, फक्त सणावाराला माझ्या भावानं मला हक्काची चोळी बांगडी घ्यावी ही अपेक्षा असते. आई वडिलाच्या नंतर बहिणीवरती नितांत प्रेम करत असतो, तो भाऊ करत असतो, आणि बहीणसुद्धा भावावरती प्रेम करत असते. आणि जी बहीण तुझ्यावरती प्रेम करते, तुला जीव लावते, तुम्ही लहानाचे मोठे सोबत झाला आणि कंसा तू त्या बहिणीला मारायला निघालास. आकाशवाणी झाली आहे ना, हिच्या उदरी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. ही तर वध करणार नाही ना. अरे बहिणीचं हत्येचं पाप तुझ्या डोक्यावरती घेऊ नको कंसा. हिच्या उदरी येणारे 8ची मुलं तुला मी देऊन टाकतो. असं म्हटल्याच्या नंतर पण काय करावं, कंसाला वाटलं हिच्या उदरी येणारा 8वा मुलगा माझा वध करणार आहे, हिने तर माझं काही वाटोळं केलं नाही ना, म्हणून सोडून देण्याचा प्रयत्न केला. पण तिथं नारद मुनीजी आले. नारद मुनीजी म्हणजे कळीचे नारद. कुठं जायचं आणि कळ लावायची, असे कळीचे नारद म्हणले नारायण नारायण. आल्याच्या नंतर म्हटले हिच्या उदरी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणारे कंसा. बरोबर आहे, पण तो 8वा मुलगा जर पहिल्या क्रमांकाला जन्माला आला आणि तुझा लगेच जर वध केला, तो जगाचा मालक आहे, तो काही बी करू शकतोय. परिपाळ कशी ठेवू नको. एक काम कर, तू सगळ्यांना मारून टाक. कळ लावली कळ नारदाने, आणि असे कळीचे नारद गावागावामध्ये असतात. एखाद्याचं चांगलं झालेलं त्याला देखवत नाही, आहे का नाही. एखाद्याने गाडी घेतली तरी त्याच्या पोटात दुखतंय. आमच्या गावामध्ये असे नारद लई आहेत. वर्ष झालं मी गाडी घेतली 15 लाखाची, माझेच पेड खाऊन गेलं, दुसऱ्या पशी म्हणलं त्यांनी लोकांचे मुंडके मोठं मोठं घेतले असेल, नाही तर हप्त्याव घेतले असेल. अरे मी हप्त्याव घेऊ नाही तर सप्त्याव घेऊ, तू का जळतो, आहे का नाही. राम महाराज आपल्या सप्त्याचेच आहेत ना, तुम्ही का जळायचा प्रश्न. बरं असे जळतेत, अशा काड्या काड्या करतात ना नारद. तुम्हाला सांगू का, दुसऱ्याची प्रगती आपल्याला देखवली पाहिजे. ज्याला दुसऱ्याची प्रगती देखवते ना, आयुष्यभरामध्ये त्याची प्रगती होते. आणि जो दुसऱ्याच्या प्रगतीवरती जळतो ना, आयुष्यभर त्याची प्रगती कधीच होत नसते. शेजारच्यानी बंगला बांधला आणि मावशीच्या पोटात दुखायचं काय काम. शेजारच्यानी बंगला बांधला आणि पोटात दुखायला लागला. 8 दिवस झालं पोटात दुखायचं राहिना. माऊली महाराज दवाखान्यात गेली. डॉक्टर म्हणला मावशी तुम्ही 4-5 दिवसापूर्वी बी आलत्या, परवा दिवशी बी आलत्या, आज बी तुम्ही आला आणि तुमचं एकच दुख नाही, पोटात दुखतंय पोटात दुखतंय पोटात दुखतंय. माझा चांगल्याला गुण आला आणि तुम्हालाच कसा गुण येईना. खरं खरं सांगा तुमच्या पोटात कधीपासून दुखतंय. ती म्हणली शेजारच्यानी बंगला बांधल्यापासून. अरे शेजारच्यानी बंगला बांधला, मग तू का जळती. बंगल्याची सावली जिकडून पडन तिकडं बाज टाकून निवांत झोपी जाणार, का जळती वर लय. बघा असं तुम्हाला सांगू का, कधीच दुसऱ्याच्या प्रगतीवरती जळायच नाही, कधीच दुसऱ्याची निंदा करायची नाही. निंदा करणारे जवळचेच असतात, त्रास देणारे जवळचेच असतात. म्हणून निंदा करणारे ते कळीचे नारद आहेत. मग असे कळीचे नारद आले आणि म्हणले तुम्ही हिलाच मारून टाका. म्हणून मारायला धावला. पण एक काम केलं,
बहिणीचं हत्येचं पाप तुझ्या डोक्यावरती घेऊ नको, हिच्या उदरी येणारी मुलं तुझ्या ताब्यात घे. मग एक काम केलं, बंदिवासामध्ये ठेवण्याचं काम केलं, कारागृहामध्ये ठेवण्याचं काम केलं. पहिला मुलगा झाला, कंसाला देऊन टाकला. दुसरा मुलगा झाला, तिसरा मुलगा झाला, चौथा मुलगा झाला. 7वा योगमायेने रोहिणीच्या गर्भामध्ये बलराम दादा आणि 8वा अवतार येणार. आणि आल्याच्या नंतर 8 वर्षाचं बाळ प्रगट झालं. जे शिपाई होते त्यांचे डोळे बंद झाले, झोपा लागल्या त्यांना. बंदीखान्याचे दरवाजे कुलप उघडण्यात आले. तो चमत्कार झाला. जगाचा मालक अवताराला येणार ना. आल्याच्या नंतर वसुदेवाला सांगितलं, पिताश्री, मी ज्या कार्यासाठी आलेलो आहे ना, ते कार्य मला करायचंय, पण ते कार्य इथं राहून चालणार नाही. त्या कार्यासाठी मला एक काम करावं लागेल. तुम्ही मला नंदाच्या वाड्याला घराला मजनी गोकुळाला. पिताश्री, एक काम करा, मला इथं ठेवू नका, मला गोकुळामध्ये घेऊन जा. रात्री 12-12:30च्या सुमारामध्ये अवताराला आलेले जगाचे मालक आहेत आणि त्यांना घेऊन जाणार. पण वारा वादळ, पाऊस, यमुना नदीला पूर आलेला. आपल्या लेकराला पाठीमध्ये ठेवलं वसुदेवानं आणि यमुना मैया पार केली. अरे, जगाच्या पाठीवरती लेकरासाठी झटणारा तो बाप असतो. प्रत्येकाला समजतंय आई लेकरावरती फार प्रेम करते. आई लेकरावरती जरूर प्रेम करत असते. जरूर प्रेम करणारी ती आई आहे. कारण की असं म्हणतात, मायेच्या पदराखाली लेकरं झाकतात. एक वेळेस मुलांना बाप नसला तरी चालतो, पण आई मात्र असली पाहिजे. पण तुम्हाला सांगू का, ज्या वेळेस बाप नसतो ना, त्यावेळेस आपल्याला बापाची किंमत कळते. पण बाप आपल्या लेकरावरती इतकं प्रेम करतो ना, इतकं प्रेम करतो. माऊली महाराज, बापाचं प्रेम कधी दिसत नाही, कारण की बाप हा पडद्यामागचा कलाकार असतो. आपल्याला सर्वांना प्रेम दिसतं. आई जिजाऊंचं प्रेम दिसलं, पण शहाजी राजांचं प्रेम दिसलं नाही. आपल्याला आईचं प्रेम दिसतं, पण बापाचं प्रेम मात्र कधी दिसत नाही. आपल्याला देवकी मातेने कृष्णावरती केलेलं प्रेम दिसलं, पण वसुदेवाने केलेलं प्रेम दिसलं नाही. पण आपल्या लेकराच्या प्रेमापोटी लेकराला पाठीमधून यमुना मैया पार करण्यासाठी एवढी धडपड करणारे ते वसुदेव होते, तो बाप होता. घेऊन गेलेले आणि नंदाच्या वाड्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला ठेवलं, कान्हाला लालाला ठेवलं आणि तिथाला मुलगा आपल्या टोपलीमध्ये ठेवला आणि परत कारागृहामध्ये आले ते वसुदेव. पण यशोदा मैयाच्या घरी लाला जन्माला आलाय. गोकुळवासियांना आनंद झाला. का आनंद झाला असेल? कृष्ण गोकुळी जन्मला,
भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये जन्माला आले, अवताराला आले, म्हणून गोकुळवासियांना आनंद झाला. तो आनंद म्हणजे काही सामान्य नव्हता. त्या आनंदासाठी, तो आनंद बघण्यासाठी ऋषीमुनींनी सुद्धा वेगवेगळं रूप धारण केलं, वेगवेगळे अवतार धारण केले. कोण झाडं, कोण झुडपं झालं, वेगवेगळे प्रकारचे अवतार धारण केले. का जगाच्या मालकाचं दर्शन व्हायचं, आनंदाचं प्रतीक म्हणून. आनंदी आनंद झाला. तो कसा आनंद झाला ऐका, सर्वांनी हात वरती करा. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी, किती सांगू मी, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला. यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू झाला, नाचू गाऊ ताला, धरले. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू झाला, नाचू गाऊ ताला, धरले. गोपी आला नटून, गोपी आला नटून जोरदार टाळी वाजवा राम महाराज. आनंदी आनंद, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदी आनंद झाला. ज्या वेळेस एखादा महापुरुष
एखादा संत किंवा देवाचा अवतार ज्यावेळेस गावामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला आनंद होतो. मला सांगा, आज जवळजवळ गोकुळ अवतरले आपल्या किकानवाडीमध्ये, सर्वांना आनंद वाटतो का नाही? एवढा आनंद झाला, इतका आनंद झाला. आनंद कधी होतो असतो माणसाला? आपलं सामान्य लेकरू आपल्या उदरी जन्माला आल्याच्या नंतर आनंद होतो. गावभर आपण पेढ वाटत सुटतो, बरोबर? आनंद होतो, किती आनंदाचं प्रतीक आहे. पण त्यावेळेस सांगून जाईल तुम्हाला, ज्यावेळेस सकल संत साधू महात्मे एखादा अवतार ज्यावेळेस जन्माला येत असतो, अवतार येत असतो, त्यावेळेस सर्वांना आनंद होतो. ज्यावेळेस राष्ट्रसंत भगवान बाबा अवताराला आले, जन्माला आले, फक्त तुबाजी पाटलांना आनंद झाला नाही, कौतिका मातेला आनंद झाला नाही हो, अख्ख्या सावर गावाला आनंद झाला. का आनंद झाला असेल? कुळाचा उद्धार केला म्हणे लेकरानं. पाटलाच्या घरी, पाटील म्हणजे पूर्वीचे सरपंचापेक्षा सर्वश्रेष्ठ मानायचे पूर्वीच्या काळामध्ये पाटलाला, पाटील होते. आणि मग आनंदी आनंद सगळीकडे, एवढा आनंद झाला. पण सांगून जाईल तुम्हाला, महापुरुष देव संत ज्यावेळेस अवतारले येत असतात ना माऊली महाराज, त्या क्षणी चमत्कार घडल्याशिवाय राहत नाही. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण अवताराला आले ना, त्यावेळेस शिपायांना झोपा लागल्या होत्या, कुलप उघडली गेली होती. तसं राष्ट्रसंत भगवान बाबा ज्यावेळेस जन्माला आले, ज्यावेळेस अवताराला आले, पहाटाच्या वेळेस जन्माला आलेले भगवान बाबा ज्यावेळेस जन्माला आले ना, त्यावेळी भगवान बाबाच्या वाड्यामध्ये, तुबाजी पाटलांच्या वाड्यामध्ये 108 दिवे पाण्याचे लागले होते. चमत्कार आहे सकल संतांचा. किती गोड कर्म असेल, कारण की जगाच्या हितासाठी आलेले ते सद्गुरू भगवान बाबा अवताराला आले. माऊली महाराज 108 दिवे पाण्याचे लागले होते. सद्गुरू भगवान बाबांचं कर्म गोड, आपलं कर्म तेवढं गोड नाही. आपण तेलाचा दिवा लावतो, ते इजतो आपण आल्याच्या नंतर, हे आपलं असं. पण ते आले, आनंदी आनंद झाला. श्रावण महिना पवित्र झाले सावरगाव, श्रावण महिना पवित्र झाले सावरगाव. कसे शोभून दिसते पहा भगवान बाबांचे नाव. माता कौतिका पोटी जन्मले बाळ हे आबा, पाळण्यात टाळ्या वाजवी झाला गाव जागा. आनंदे चिव चिव करीती चिमणी पाखर, आनंदी झाला सावरगाव. कसे शोभून दिसते पहा भगवान बाबांचे नाव. कसे शोभून दिसते पहा भगवान बाबांचे नाव. सद्गुरू भगवान बाबांचा अवतार श्रावण महिन्यामधला. श्रावण महिना इतका पवित्र आहे. याच श्रावण महिन्यामध्ये सद्गुरू भगवान बाबांचा अवतार, त्याच पर्व काळामध्ये श्रावण महिन्यामध्ये महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबरायांचा जन्म, ज्ञानोबरायांची जयंती. आणि त्याच श्रावण महिन्यामध्ये अष्टमीच्या दिवशी जगाचा मालक अवताराला आला. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य, तो पर्व काळ जो श्रावण महिन्यामधला, तो महापुरुष जन्माला आलेला पर्व काळ, देवाचा अवतार झालेला तो पर्व काळ. म्हणून सामान्य गोष्ट नव्हे. सद्गुरू भगवान बाबा त्याच पर्व काळामध्ये, ज्ञानोबाराय त्याच पर्व काळामध्ये, ज्ञानोबारायांचा अवतार महाविष्णूचा अवतार. सख्या माझा ज्ञानेश्वर. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे नवे नवे सद्गुरू भगवान बाबा सुद्धा महाविष्णूचा अवतार त्या कलियुगामध्ये. घाट सावर गाव पुण्यभूमी ती महान, तिथं जन्मले बाबा भगवान. महाविष्णूचा अवतार झाला कलयुगी भगवान बाबांचा. महाविष्णूचा अवतार झाला कलयुगी भगवान बाबांचा. तुम्ही म्हणता ना कसं महाविष्णूचा अवतार? ज्यावेळेस आबाजी 6-7 वर्षाचे होते, 8-9 वर्षाचे होते, ज्यावेळेस नारायणगडावरती माणिक बाबांच्या निगराणीमध्ये आबाजी शिक्षण घेत होते, सेवा करत होते, गुरु दीक्षा घेण्याचा दिवस आला.
आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या भक्तगणांना माणिक बाबा गुरुदीक्षा द्यायचे. आबाजीने हट्ट धरला, बाबा द्या ना मला गुरुदीक्षा. आबा तू अजून लहान आहेस, थोडे दिवस थांब, तुला गुरुदीक्षा आपण नंतर देऊ. आबाजीला नादी लावायचं म्हणून म्हटले, तुला जर गुरुदीक्षा पाहिजे असेल उंच शिखरावरून मला उडी मारून दाख. नादी लावायचं, मग कशाच उडी मारते म्हणे, घाबरून येईन खाली. पण गुरु आज्ञा पाळावी, गुरुवरती निष्ठा, गुरुवरती प्रेम, गुरुवरती श्रद्धा. उंच शिखरावरती गेले आणि वरून आवाज दिला, माणिक बाबा मी उडी मारतोय, गुरुमंत्र तयार ठेवा. शेजारी असणारा दुसरा शिष्य माणिक बाबाला म्हणतो, बाबा आबाजी खरंच शिखरावरती चढलाय आणि उडी मारायला लागलाय. माऊली महाराज सहजच नजर माणिक बाबाची कळसाच्या दिशेने गेले. बघितलं, त्यांना आबाजी दिसले नाही. आबाजी म्हणजे साक्षात भगवान विष्णू दिसले. त्यांची ओठ हल्ले, म्हणले सामान्य लेकरू नाही, माझ्यावरती निष्ठा, गुरुमंत्र पाहिजे म्हणून शिखरावरती चढले, सामान्य नाही. बघितलं, साक्षात महाविष्णू दिसले आणि त्यांची ओठ हल्ले. आबाजी म्हटले नाही, ते म्हणले भगवान. भगवान असं नाव घेतलं आणि आबाजी म्हटले, नगद नारायण महाराज की जय, माणिक बाबा की जय असं म्हटले, उडी मारली. काळीच थप्प झालं माणिक बाबाच. जवळ जात आहेत. आबाजीला काही बरं वाईट झालं. तुबाजी पाटलाला काय तोंड दाखवायचं, माझ्या विश्वासावरती ठेवलेले लेकरू आहे. बघितलं, काटा सुद्धा मोडला नव्हता आबाजीला. माणिक बाबांना आबाजीचं दर्शन घेतलं. म्हणले, आबाजी तू आबाजी नाहीस रे, तू साक्षात महाविष्णूचा अवतार आहेस. तू आजपासून ना माझा भगवान. भगवान हे नाव देण्यात आलं. भगवान हे नाव मिळणं सोपं बघा बरं का, पण नावाप्रमाणे वागणं फार अवघड आहे. नाव मिळणं फार सोपं आहे. राम महाराज, लोक आपल्याला महाराज म्हणतात. नावाप्रमाणे नाव भेटणं सोपं आहे, पण त्या नावाप्रमाणे वागणं, जगणं, त्याचं अनुकरण करणं फार अवघड असतं. पण सद्गुरू भगवान बाबांनी श्वासाश्वास असेपर्यंत त्या नावाला तडा जाऊन दिला नाही, म्हणून भगवान हे नाव त्यांना, अरे तडा लावण्याचं काम केलं होतं भगवान बाबांना, परक्याने केलं नव्हतं. जवळच्या माणसानं तडा लावण्याचं काम केलं. जवळच्या माणसानं भगवान बाबाच्या ओशाला चोळी ठेवली. ज्यांनी चोळी ठेवली तीच माणसं माणिक बाबाच्या खोलीकडे पळत गेली. म्हटले, माणिक बाबा, माणिक बाबा तुम्हीलाही म्हणता माझा भगवान. भगवान बाबांनी काय पराक्रम केला, काय करावं. बघितलं, भगवान बाबाच्या ओशाला चोळी. माणिक बाबाला काय माहिती या दुष्ट मंडळीने ठेवली म्हणून. काय करावं. आरोप झाला भगवान बाबांवरती. बाबाजी शांत राहिले. एक नाही, दोन नाही, आरोप झालाय. माणिक बाबा जवळ आले. भगवाना हे काय. बाबा तुम्ही मला नाव दिलं, नावाप्रमाणे जगणं फार अवघड आहे. जवळचेच त्रास देतात. भगवाना मला माहिती तू कदापि करू शकत नाही. तुझी मी गुरुनिष्ठा बघितली, गुरुभक्ती बघितली, तुझं आचरण बघितलंय, तू कदापि करू शकत नाही. पण तुझी झालेली प्रगती, तुझं वैभव, तुझं ऐश्वर हे चांगल्या चांगल्याला देखवा, म्हणून तुझ्यावरती बट्टा लावण्याचं काम करतायत. पण बाबा काय करावं. होनी को कौन टाल सकता है. जे झालं ते झालं. झाला माझ्यावरती आरोप. आरोप झाल्याच्या नंतर 100 पैकी 90 माणसं समजून घेतील, पण 10 माणसं का होईना ती खरी गोष्ट मानतील आणि मला नावं ठेवतील. मराठा विरह सहन होईना. अर्ध्या रात्री भगवान बाबांनी ठरवलं नारायणगड सोडायचा. ज्या क्षणी भगवान बाबांनी नारायणगड सोडला ना, त्या क्षणी वारा वादळ नसताना उंच पिंपळाची फांदी तुटून पडली. अहो ती झाडं झुडपं सुद्धा म्हणत असेल, या भूमीमधला भगवान निघून चालला, आमचा सुद्धा राहून काय उपयोग. नारायणगड सोडला बघा. 2-3 दिवस भगवान बाबांनी आपलं निवासस्थान कधी मादळमोही, कधी सावरगाव या ठिकाणी वास्तव्याला ठेवलं. एक दिवस माणिक बाबा भेटण्यासाठी आले. भगवाना तुझ्याशिवाय मला करमणार आहे, काय करावं. हा समाज आहे, काय या समाजाचं मनावरती घेतोय. या समाजानं ज्ञानोबा तुकोबांना सोडलं नाही, तो समाज तुला मला सोडणार आहे का. अरे या समाजानं जगद्गुरु तुकोबारांचा गाथा बुडवला हो. या समाजानं माऊली ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये माती कालवण्याचं काम केलं. या समाजानं माऊली ज्ञानोबारांना त्रास दिलाय. या समाजानं तुकाराम महाराजांना त्रास दिलाय. अरे या समाजानं छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्रास दिलाय. धर्मवीर संभाजी महाराजांना त्रास दिलाय. तुला मला त्रास होणं साहजिक आहे. त्रास झाला पाहिजे. त्रास झाल्याशिवाय माणूस प्रगती करत नाही. चांगल्या रस्त्याला गतिरोधक, माणसाला विरोधक असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. विरोध जवळचेच करत असतात. जीवनाच्या पाठीवरती जगत असताना, चालत असताना त्रास तुम्हाला कधी परक्याकडून होत नसतो. त्रास नेहमी तुम्हाला जवळच्याकडून होत असतो. अरे परक्याला फक्त
तुमची भूमिकाच माहिती असते, पण तुमच्या जवळच्याला तुमचा अख्खा इतिहास माहिती असतो. माणसानं परक्यापासून सावध राहू तोपर्यंत जवळच्या माणसापासून सावध राहायला शिका. अरे जी भावकी प्रभू श्री रामाच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी भगवान श्री कृष्णाच्या पाठीमागे गेली नाही, अरे जी भावकी पेशव्यांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे गेली नाही, अरे जी भावकी सद्गुरू वामनभाऊ महाराजांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पाठीमागे गेली नाही, ती भावकी तुमच्या आणि माझ्या पाठीमागे काय येणार आहे? लहान असाल सहन करायला शिका, मोठे असाल माफ करायला शिका. आयुष्यामध्ये कधी भांडणच होणार नाही. सहन केलं भगवान बाबांनी, पण बाबा काय करावं? अरे भगवाना, तू नाही करू शकत, पण मला कर म्हणा. एक काम कर, माझ्यासाठी तरी तू नारायणगडावरती चल. बाबा तुम्ही म्हणता ना मी गडावरती यावं, निश्चित मी गडावरती येतो. माझं एक महत्वाचं काम राहिलंय, उद्या दुपारपर्यंत निश्चित गडावरती येतो. माणिक बाबा निघून गेले, पण भगवान बाबांना कायम सोबत असणारा भिल्ल जमातीचा, भिल्ल जातीचा अंगरक्षक, बाबांचा निश्चिम भक्त कान्हा भिल, कान्हा नाव त्याचं. वाईट काळामध्ये त्यांनी भगवान बाबांना साथ दिली. हो तुम्हाला सांगू का, जी माणसं वाईट काळामध्ये आपल्यासोबत खंबीरपणे उभे असतात तीच माणसं आपली असतात. जी माणसं पैसा आल्याच्या नंतर आपल्या पाठीमागं पळतात ती माणसं भामटे असतात. आपली नसतात, डायरेक्ट भामटे असतात, स्वार्थी असतात. बघा, स्वार्थी दुनिया आहे. या स्वार्थी दुनियेमध्ये आपल्याला वाईट काळामध्ये साथ देणारा माणूस आपला असतो. वाईट काळामध्ये भगवान बाबाची सेवा केली, समाजानं वाळीत टाकलं, जवळजवळ भगवान बाबांना आरोप केला भगवान बाबांवरती, तरी कान्हानं बाबाची सेवा केली. बघा, दुसरा दिवस उजडला आणि भगवान बाबांनी म्हणावं, कान्हा आपल्याला बाबांनी गडावरती बोलवलंय बरं का, दुपारपर्यंत गडावरती जावं लागेल. आणि जात असताना आपण पखाडो या ठिकाणी स्नान करू आणि गडावरती जाऊ. दरमजल करत चाललेलेच जाताना सावकाराचा गोठा लागला. सावकाराने म्हणावं, बाबा इकडं कुठे चालले, काय करावं, कोणाच्या घरी जावं? तोंड दाखवायला सुद्धा लोकांनी आम्हाला ठेवलं नाही, लोक आम्हाला चांगलं जगून सुद्धा देणार, म्हणून पखाडो या ठिकाणी स्नानासाठी निघालो. सावकार, तुम्हाला मदतची अपेक्षा जर असेल ना, कान्हाला तुमच्यासोबत ठेवून घ्या, मी आत्ता जातून स्नान करून येतो. काय बाबांचा दूरदृष्टिकोन असेल, बाबांच्या ध्यानीमुनी काय आलं असेल ते देवानंच जाणं, सद्गुरू भगवान बाबांनीच जाणं. कान्हाला तिथं ठेवलं आणि बाबा म्हणले, मी आता 15-20 मिनिटांमध्ये पाठीमागे येतो, तुम्ही शेणपाणी करा. भगवान बाबा गेले. अर्धा तास झालं भगवान बाबा येईना, 1 तास झालं भगवान बाबा येईना, 1.5 तास झालं भगवान बाबा येईना. कान्हाच्या मनामध्ये चलबिचल झाली. बाबांवरती झालेला आरोप बाबांना सहन झाला नसावा, म्हणून बाबांना जीवाचं बरं वाईट तर केलं नसेल. तिकडं कोणीच जात नाही आणि बाबांना अचानक आज काय सुचलं, पखाडो या ठिकाणी जायचं. बेसरामाची झाडं, येड्या बाबळाची झाडं, काय करावं? नीट पावलाची रस्ता तिकडं नीट जायना आणि बाबा गेलेले आहेत. मनामध्ये आलं, पळत सुटले. सावकारण कान्हा बघितलं, जे मनामध्ये आलं तसंच घडलं होतं. भगवान बाबा पखाडो या ठिकाणी बाजूला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते, बेशुद्ध अवस्थेमध्ये, धोतर रक्तानं लाल तुडुंब झालेलं बघितलं. अरे काय केलं भगवान बाबांनी, काय केलं भगवान बाबांनी? ज्या समाजानं भगवान बाबांवरती ज्या इंद्रियामुळं आरोप केला, भगवान बाबांनी ते इंद्रियच नाहीसं केलं. अरे जगाच्या पाठीवरती समाजानं आरोप करावा आणि ऐन वयामध्ये 20-22 वर्षाच्या काळामध्ये सद्गुरू भगवान बाबांनी आपल्या लिंगाचं छेदन करावं. जगाच्या पाठीवरती आपल्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण, सर्वात महत्त्वाचा असणारा पार्ट भगवान बाबांनी त्या लिंगाचं छेदन केलं आणि जगासमोर आदर्श निर्माण करून ठेवला. जगाच्या पाठीवरती स्वतःच्या देहाला इजा करणारा परत साधू महात्मा होणे नाही. एक काम झालं, सद्गुरू भगवान बाबांचं ज्या ठिकाणी रक्त सांडलं होतं त्या ठिकाणी तुळशी उगवल्या होत्या.
सांडिले जेथे धावून आले देव दिले अभय तेथे आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा आरती भगवान बाबा बैसोनी पाण्यावरे वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी आरती भगवान भगवान बाबांनी त्याग केला आपलं लिंगाचं छेदन करून टाकलं त्या ठिकाणी तुळशी उगवल्या होत्या किती रक्त ते पवित्र असेल आपलं रक्त तर तेवढं पवित्र नसेल माफी मागून बोलेल कटोय पण सत्य आपलं जिथं रक्त पडतं ना ती जागा दूषित होती बेसरामाची सुद्धा झाडं उगायचे नाही पण तुळशी उगावल्या होत्या भगवान बाबांचं कर्म गोड जगणं समाजासाठी होतं त्यांचं वागणं गोड होतं ऐश्वर्य संपन्न त्यांचं जगणं होतं समाजाच्या हितासाठी त्यांचं जगणं होतं नवे नवे त्यांनी त्याग केला त्या त्यागाचं प्रतीक म्हणून त्यांनी प्रेम केलं ज्ञानेश्वरीवरती त्या ज्ञानेश्वरीने सद्गुरू भगवान बाबांना तारलं आपल्याला तारणारे ग्रंथ आहेत बघा आपल्याला तारणारा ग्रंथ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी या जगाच्या पाठीवरती महाविष्णूचा अवतार झालेले संतश्रेष्ठ ज्ञानोबराय यांनी जगाला ज्ञानेश्वरी दिली ती ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली पण मला वाटतंय ज्ञानेश्वरीचा प्रसार थोडासा कमी पडल्यामुळं सद्गुरू भगवान बाबा महाविष्णूचा अवतार जन्माला आले अवताराला आले आणि सर्वोच्चपणा ज्ञानेश्वरीचा प्रसार जर कोणी केला असेल सद्गुरू भगवान बाबांनी केला भगवान बाबांनी परंपरा घालून दिली आणि त्याच पाठोपाठ सद्गुरू नामदेव शास्त्रीजी तो प्रसार ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर करण्याचं काम करतायत इतकं प्रेम केलं ज्ञानेश्वरीवरती इतकं प्रेम केलं जगाला ज्ञानेश्वरी सांगण्याचं काम केलं आणि या ज्ञानेश्वरीची कृपा झाली जगाच्या पाठीवरती मला वाटतं 100 ते 150 कोटीचं मंदिर भगवानगडावरती ज्ञानोबरायांचं उभारतं हा संप्रदायाचा फार मोठा विजय ज्ञानेश्वरी तारणारी आहे एकदा का ज्ञानेश्वरीने तुमच्यावरती कृपा केली ना ती ज्ञानेश्वरी कधी आपला हात सोडत नाही बघा पण एक काम करायचं वाचता नका काही ना बोट फिरवा एक तोरी ओवी अनुभवावे पण भाव धर कृपा करी हरी कृपा करी हरी दयावे ज्ञानेश्वरी कृपा करे हरी तयावरे तो जगाचा मालक आपल्यावरती कृपा करतो पण आपण प्रेमानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे सद्गुरू भगवान बाबांचा संदेश फार अनमोल होता सद्गुरू भगवान बाबा म्हणायचे अरे माणसानं देव भेटावा याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचू नये रे आपल्याला देव भेटलाय भेटलेला देव कळावा याच्यासाठी माणसानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे
देव आपल्यामध्येच आहे ना. देवाने जन्माला घातलं हेच उपकार आहेत का? आपणच देव होतो, आपणच देव आहोत. पण आपल्याला तो देव कळण्यासाठी ज्ञानेश्वरीची गरज आहे. म्हणून भाव असणं फार महत्वाचं आहे. मग भाव ठेवायचा माणसानं 2 जणांवरती भाव ठेवायचा. एक ज्ञानेश्वरीवरती भाव ठेवायचा आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या संतांवरती आपण भाव ठेवायचा. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता वरा हिचे करारे बापा नो धनधारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासे असे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. भाव धरा, संतांच्या पायावरती विश्वास ठेवा. संतांची संगत आपलं भविष्य घडवत असते. ज्यांना सद्गुरू वामनभाऊ महाराज, ज्यांना सद्गुरू भगवान बाबाची संगत भेटली ना, त्यांनी जीवनामध्ये पैसा कमी कमवला असेल पण सगळ्यात समाधानी ती माणसं आज आहेत. पैसा आज ना उद्या भेटतो, पण ज्यांना संगत भाऊबाबांची लाभली त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. अरे भाऊंच्या सानिध्यामध्ये भाऊंची संगत भेटली. खंडोजी बाबांना वारकरी होते, महिना वारकरी. गैनीनाथ गडाची वारी करणार, भगवान गडाची वारी करणार, पंढरपूरची वारी करणार. आणि वारी करत असताना काहीच येत नव्हतं, फक्त भाव एकच अभंग यायचा खंडोजी बाबांना. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, विमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. एवढाच अभंग यायचा. कृपा झाली, सद्गुरू भाऊंना जी वाचासिद्धी प्राप्त होती तीच वाचासिद्धी खंडोजी महाराजांना प्राप्त झाली. भाऊंचे जेवढे शिष्य होते ना, त्या शिष्यांमध्ये सर्वांना वाचासिद्धी प्राप्त होती. सद्गुरू वामनभाऊ महाराजांचे शिष्य संत नारायण महाराज, संत खंडोजी बाबा, संत गोविंद महाराज यांना वाचासिद्धी प्राप्त होते. विठाल विठाल. म्हणून ते संतांच्या समागमामध्ये गेले, संतांच्या संगतीमध्ये गेले, त्यांचं कल्याण झालं. आपण सुद्धा संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. अरे संतांची संगत आपलं भविष्य घडवणारी असते. माय मौल्यांनो, तांदूळ जर डाळीसोबत मिक्स केले त्याची खिचडी बनवली जाते. तेच तांदूळ जर कुंकवासोबत मिक्स केले ते देवाच्या चरणी वाहिले जातात. आपण कोण आहोत याच्यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचं असतं. संगत करे सज्जन की तो हो गई दो बात, संगत करे गधे की तो खा गई दो लात. संगत फार महत्वाची असते. तुम्हाला सांगू का, संतांच्या संगतीचा परिणाम फार अलौकिक आहे, पण त्यापेक्षा सामान्य माणसाची संगत भेटू द्या, त्याचा सुद्धा परिणाम फार अलौकिक आहे. न पिणाऱ्याच्या संगतीमध्ये जाऊ द्या, 2-3 दिवसांनी बिघडतंय. न पिणाऱ्याच्या संगतीमध्ये गेलं, न पिणाऱ्याला म्हणलं मी पाजितो पण मी काय पेत नाही. दुसऱ्या दिवशी गेलं, ते म्हणलं पी नाही तर पाच तरी. ते म्हणला मी आज बी पाजितो बरं का पण मी पेत नाही. तिसऱ्या दिवशी गेलं, ते म्हणला पी नाही तर पाच तरी. ह्यो म्हणला पैसे नाही उधार ठेव. तिसऱ्या दिवशी गेलं, ते म्हणला पी नाही तर पाच तरी. ह्यो म्हणला पैसे नाही कालची उधारी बाकी मग पी. कसं तरी थोबाड वाकडं तिकडं करून पेलं. तिसऱ्या दिवशी ज्यांनी प्यायला शिकवली ते बाहेर गावी निघून गेलं आणि एकटं दाब्यावरती गेलं. ते जर पेनाराच्या संगतीमध्ये गेलं नसतं ना, त्याचं वाटोळं झालं नसतं. अरे आपण कुठं जातो, काय खातो, काय पितो, कोणासोबत बसतो याच्यावरून आपली किंमत ठरत असते. नाहीतर आपल्या केकांवाडीतले माई माऊली, आता आंब्याचा सीझन चालू झाला, आडसच्या बाजारामध्ये गेली आंबे विकण्यासाठी, आंब्याचा स्टॉल लावला. आपण कुठं बसतो, कोणाच्या संगतीमध्ये राहतो हे सुद्धा फार महत्वाचं असतं. आणि जिथं आंब्याचा स्टॉल लावला ना, तिथे शेजारी मीच बसलो होतो उंदर मारण्याच्या औषधाची पुडी घेऊन. ती मावशी म्हणायची आंबे घ्या आंबे, गोड गोड आंबे, हापूस आंबे. मी म्हणायचो 2 रुपयाला पुडी, खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय. ही म्हणायची आंबे घ्या आंबे, मी म्हणायचं खाल्लं की मरतय. दिवसभरीचा एकही आंबा खपला नाही, संध्याकाळपर्यंत माझी एकही पुडी खपली नाही. हा कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. संगत फार महत्वाची असते.
संगतीने आपलं उद्धार होऊ शकतो. म्हणून तर संतन के संग लाग्यो रे, तेरी अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. म्हणून संगत फार महत्त्वाची असते. भाऊ बाबांची संगत भेटली, कल्याण झालं. पण ही संत महात्मे आले आणि आपलं कल्याण करून गेले, मार्ग दावणे गेले आधी. दयानिधी संत ते भाऊ बाबांनी आपल्याला मार्ग दाखवला, सद्गुरू भगवान बाबांनी मार्ग दाखवला. कारण की सद्गुरू भगवान बाबा हे महाविष्णूचा अवतार होते, इथं मी होतो. मग या महाविष्णूचा अवतार असणारे भगवान बाबा यांचा अवतार देखील श्रावण महिन्यामधला होता. माऊली ज्ञानोबारायांचा अवतार देखील श्रावण महिन्यामधला. आणि या जगाच्या मालकाचा अवतार भगवान श्रीकृष्णाचा अवतार देखील श्रावण महिन्यामधला होता. आणि हा श्रावण महिन्यामध्ये अष्टमीच्या दिवशी गोकुळामध्ये जन्माला आलेला तो भगवान श्रीकृष्ण आणि त्या कानाला बघायलासाठी अनेक गवळणी अनेक गोपिका एकत्रित आल्या. यशोदा मैयाच्या घरी लाल जन्माला आलाय, कान्हा म्हणायचे, लाला म्हणायचे. आणि बघायचं म्हणून जे भगवान श्रीकृष्णाला बघायचे, जे कृष्णाला बघायचे ना, ते कृष्णाच्या प्रेमात पडायचे. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जो जला प्रीत लला मुरली प्रेमात पडला. कुणाचं काय, कुणी काजळ डोळ्याला लावायचं, कुणी काजळ डोळ्याला लावणारं कपड्याला लावायला लागले, काय देहभानच विसरून गेल्या. त्या कृष्णाच्या प्रेमामध्ये पडल्या. म्हणून आपण प्रेमात पडावं, भगवंताच्या प्रेमामध्ये पडावं. कारण की थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. जगाचा मालक प्रेम जाणतो, जगाचा मालक भाव जाणतो. भाव जाणणारा, प्रेम जाणणारा जगाचा मालक आहे. 18 विश्व दारिद्र्य एकाच्या घरी. लहानपणीचा मित्र भगवान श्रीकृष्णाचा पेंद्या म्हणजे सुदामा. पण भविष्य काळामध्ये भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे झाले. पण भक्ती, प्रेम, निष्ठा भेटायला गेला. घरी खायला काही नव्हतं. मडक्यामध्ये पोहे होते थोडेसे, धोत्राच्या गाठीमध्ये बांधले, घेऊन गेले. जगाच्या मालकाला भेटले. भेटल्याच्या नंतर जगाच्या मालकान म्हणले, प्रभू घरी काही नव्हतं, एवढे पोहे आणले, एवढे खा. पंचपक्वानाचं ताट बाजूला ठेवलं आणि पोहे गोड मानून खाल्ले. का? भगवान श्रीकृष्ण म्हणले, माझ्यासाठी अनवाणी पायाने आला, सतत माझं भजन करतोय, अंतकरणात जाणारा तो जगाचा मालक आहे. माझं भजन करतो, नामस्मरण करतो आणि मला भेटायला आला. मोकळ्या हातानं नाही आला, मला पोहे घेऊन आला. किती भक्ती, किती निष्ठा. भक्ती पोहे प्रीती सुदाम्याची. जगाचा मालकाने भाव जाणला, भक्ती जाणणारा तो जगाचा मालक आहे, प्रेम जाणणारा तो जगाचा मालक आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात, पै भक्ती एकी मी जाणे, तेथ सान थोरण म्हणे, आम्ही भावाची पाहुणे भलते लया. हे सांगावे काय किरीटी, तुझी देखील आपुल्या दिठी. मी सुदाम्याच्या सोडी गाठी पोहया लागे. पोह्यासाठी धोत्राची गाठ सोडली, पोहे गोड म्हणून खाल्ले. आणि या पोह्याच्या बदलामध्ये कामेन सांगता करे, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखोनी गाव सोनियाचा दिला. का? भाव, भक्ती, प्रेम. म्हणून जगाचा मालक प्रेमाचा भुकेला आहे. म्हणून प्रेमात पडल्या गवळणी त्या जगाच्या मालकाच्या. म्हणून दंग झाल्या. पण काही काही गवळणी प्रेमात पडल्या भगवान श्रीकृष्णाच्या, लालाच्या. मग कानानं एक काम केलं, त्या गोपिकांची फजिती करायला सुरुवात केली. एक काम करायचं भगवान श्रीकृष्णानं. सकाळ झाली, पेंद्या, सुदाम्या, बोबड्या थोडा मोठा झाल्याच्या नंतर सर्वांना एकत्रित करायची. माखन चोर संघटना जगाच्या मालकानं भगवान श्रीकृष्णानं तयार केली. काहींना सराट्याचे काटे घ्यायला लावले, काहींना गोट्या घ्यायला लावल्या, काहींना काटे घ्यायला लावले. चला आज आपल्याला दौऱ्यावर निघायचे. काना कुठं जायचंय? लोणी खायला जायचंय. लोणी खायला जायचंय. घरी भरपूर लोणी, दही, ताक सगळे.
पण दुसऱ्याच्या घरचं जेवढं गोड लागतं ना तेवढं आपल्या घरचं आपल्याला कधी गोड लागत नसतं, आहे का नाही? आपल्या घरी पंचपक्वान्नच ताट असू द्या, पण आपण बाहेर गेल्याच्या नंतर बाहेरचं जेवण चांगलं लागतं. मग कृष्ण म्हणले बाहेरचं खायचंय आपल्याला, घरचं खायचं नाही. घरचं खाऊ खाऊ कटाळलो. बघा तुमच्या हाताचं खाऊ खाऊ लय कटाळते ते, म्हणून दाब्यावरती जाते. विठाल कृष्ण म्हणला घरचं खाऊ खाऊ लय कटाळलो आता, मग आता बाहेरचं खायचं. मग कोणातरी गवळणीच्या घरी जायचं, पण गवळणीच्या घरी कुलप लावलेले असायचे. मग भगवान श्रीकृष्ण म्हणला आता आपल्याला माखन खायचंय, आपल्याला लोणी खायचंय. त्यातला म्हणला देवा खायचंय जरूर, पण घर तर लावलेलं काय करायचं? कृष्ण म्हणला मी सांगतो ते करा, जास्त शहाणपणा करू नका. सगळ्यांनी डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद केले. भगवान श्रीकृष्णानं आपल्या सामर्थ्यानं सर्वांना एका क्षणामध्ये बाहेर जे होते सगळे आतमध्ये, तो लीलाधारी आहे, त्याचं कोणी घेऊन बसले? तो जगाचा मालक आहे. भगवान श्रीकृष्णाची बराबरी आपण कधीच करायची नाही. भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या. आपण 16,108 बायका करू शकत नाहीत. एकाच बायकोने आपल्या फासोळ्या उघडा केल्या, बाकीच्या तर लांबच. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र त्याचं फक्त उच्चारण करायचं, तसं आचरण करायचं नाही. आचरण करायचं असेल प्रभू श्रीरामाच्या चरित्राचं आचरण करायचं, उच्चारण करायचं. भगवान श्रीकृष्णाने सर्वांना डोळे बंद करायला लावले. आतमध्ये गेले आणि आतमध्ये अंधार. मग देव म्हणला गोट्या कशाला आणल्या आपण? अंधार आहे ना, असू द्या, वर हाना मडके बघू. वर गोट्या हाणल्या, बघितलं काही मडके फुटले, काही लगेच दही दूध खाली यायला लागलं. काठीने काहीने फोडलं. गवळणीने बघितलं, गवळण यायला लागले. पेंद्या म्हणला कृष्णा आता काय करायचं? काय नाही, आता मार खायचा. मार खायचं नाही. बोबड्या म्हणलं एक कानात या मुलं आलं, तगलं बल का या मुलं आलं, आता मला मम्मीला माले निघाले गेला दावाला. ते बोबडच होतं ना ते. मला शानपणा करू नका, मी जसं सांगितलं तसं करा. येताना डोळे बंद केले होते, जाताना डोळे बंद करा. पण त्यातला चॅप्टर होता पेंद्या. पेंद्या इतका चॅप्टर होता. ह्यो नेमकी करतोय तरी काय? जादूटोना करतोय का काय करतोय? त्याने काय केलं बरं का साहेब, आपले डोळे बंद केले ना, अर्धा डोळा असा उघडा ठेवला. ह्यो काय करतोय बघायला. बघितलं, सगळेजण बाहेर गेले. सगळ्यांनी सगळे डोळे बंद केले होते. ह्या पेंद्याने अर्धा डोळा बंद केला ना अर्धा उघडा ठेवला, म्हणून अर्धा बाहेर गेला ना अर्धा आतमध्ये राहिला खिडकी वाटत. त्या गवळणीने असा झोडपिला, असा झोडपिला, अशा पिंढऱ्या सुजिल्या, मांड्या सुजिल्या, तळपाय सुजिले. का ना आता तो या बरं परत चोरी करायला येणार नाही? मला सांगा, हे कृष्णानं चोरी केली कशासाठी केली? जगाला संदेश देण्यासाठी चोरी केली. आता परत कृष्णासोबत यायचं नाही. पण गोपिकाला समजलं, गवळणीला समजलं ही चोरी केली. याचा मोरख्या जर कोण आहे तर लाला यशोदा मैयाचा लाला. चोरी केली खरे म्हणती नंदाची अपुरे. ज्या गवळणी भगवान श्रीकृष्ण जन्माला आला तेव्हा आनंदी आनंद त्यांना झाला होता. प्रेमात पडल्या होत्या. काहींनी प्रेमाचं प्रतीक म्हणून काहींनी गुड्या उभारल्या होत्या. काहींनी भगवान श्रीकृष्णाचा आनंद व्यक्त करायचा म्हणून नाचायला लागल्या. पण ह्या नाचणाऱ्या गवळणी भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमात पडलेल्या गवळणी आता यशोदा मैयाकडे तक्रार करायला लागल्या. का? आमच्या घरचं दही दूध चोरून खातो. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे. मग एक काम केलं यशोदा मैयाने, का ना आता दुसऱ्याच्या घरी चोऱ्या करतो ना, बांधूनच टाकलं कृष्णाला.
पण तो लीलाधारी त्याचं कोणी करावं? त्याला बांधून जरी टाकलं तरी कोणत्या ना कोणत्या गवळणीच्या घरी चोरी व्हायची. काय करावं? ज्याचा आनंद सगळ्या गोकुळवाशी याला झाला होता, इतका आनंद झाला होता, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अंताला पारावा राहिला नव्हता गोकुळवाशी यांना, आणि आता त्योच गोकुळवाशी याला त्रास द्यायला लागला. काय करावं? यशोदा मायाने बांधलं तरी चोऱ्या होत्यात. मग यशोदा माया म्हणले, तुला आता एक काम करावं लागेल. तू आता इथं लय वैताग देतो ना, घरच्या गाय आहे ना, आता सांभाळण्याचं काम कर. मग कृष्णानं आपली जी माखनचोर संघटना होती ती एकत्रित केली. म्हणले आता आपण लई लोकाला त्रास दिलाय, आता आपल्याला इथं थांबून चालणार नाही, आता आपल्याला डायरेक्ट गुवाहाटी गाठावं लागन. आपलं डायरेक्ट आपल्याला आता आता इथं बास लई नाटकी झाली आपली. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, मोकळ्या हातानं येऊ नका. लगोरच्या खेळायचं आहे, चेंडू घेऊन या, फळी घेऊन या, सुरपारंब्या खेळायच्या, पूर्वीचे खेळ येते. मग खेळायचे म्हणल्यावर एकाने वळती मारायला जायचं आणि बाकीच्याने खेळायचं. मग पूर्वीचे खेळ हमामा पोरा हमा खेळ
एक वाजायचा. वा वा, एकदा जोरात टाळी वाजवा मला. असे वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळणारे ते पूर्वी सुद्धा आपण असेच खेळ खेळायचो लहानपणी. चेंडू फळी हा भगवान श्रीकृष्णाच्या काळातला खेळ आहे. म्हणतात की क्रिकेटचा शो इंग्लंडने लावला. अरे आपल्याकडे ग्रंथ तिकडे घेऊन गेले ना, अभ्यास केला आणि आम्ही शोध लावला. अरे दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणारे तुम्ही. अरे खरा शोध भगवान श्रीकृष्णानं त्यांच्या काळामध्ये लावला. चेंडू फळी यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी, आपलं सॉरी, यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला हो, खेळत होता चेंडू फळी, चेंडू उडाला ना यमुना डोई बुडाला ना, यमुना डोई बुडाला. भगवान श्रीकृष्णानं फळीने चेंडू मारला आणि यमुना मैयाच्या डोहामध्ये बुडवला. ते निमित्त होतं. पण भगवान श्रीकृष्णाला कालिया नावाचा सर्प गोकुळवासियांना त्रास देत होता. कालिया नावाच्या सर्पाचं कालियामर्दन करायचं होतं. म्हणून भगवान श्रीकृष्णांना वेळ कमी असल्यामुळं भगवान श्रीकृष्णानं गेला, पोहायला येत नसून उडी मारली. उडी मारल्याच्या नंतर सगळी म्हणले कृष्ण मेला, कृष्ण गेला, काय करावं. बुडा ते बसून आले आणि त्याला सांगितलं गोकुळवासियाला परत त्रास देऊ नको. म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळले. पण खेळत असताना आता जशा त्यांना भुका लागल्या होत्या, आपल्याला सुद्धा भुका लागल्यात. पण जेवायच्या आधी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. त्या श्रीहरीचं आपल्याला सर्वांनी गोड एकदा भजन करायचं. सर्वांनी हात वरती करा आणि राहून द्या संध्याकाळपर्यंत तसेच. एकदा गोड भजन करा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हो विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा, हो तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, विठोबार कुमाई भजन करा. विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. हेच भजन आपल्या सोबत येणार आहे. हेच भजन सोबत येणार आहे. नाहीतर माणसानं सोबत काही आणलं नाही. माणूस जाताना सोबत काहीच घेऊन जाऊ शकत नाही. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशीन काय. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. कोणत्याच गोष्टीचा कधी माणसानं गर्व न अभिमान धरला नाही पाहिजे. कोणत्याच गोष्टीचा माणसाने अहंकार बाळगला नाही पाहिजे. माणसाचं चालताना एक पाय पुढं एक पाय पाठीमागं. पुढच्याला अभिमान नाही मी पुढे, मागच्याला वाईट वाटत नाही मी मागे. हे क्षणामध्ये बदलणारं गणित आहे. सूर्य चमकतोय, चंद्र चमकणार आहे, वेळ यावी लागते. वेळ आल्याच्या नंतर तुम्ही संधीचं सोनं करायला शिका. जे वर्तमानपत्र सकाळी 5 रुपयाला असतं तेच वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोनी रद्दीत पडलेलं असतं. वेळ आपले निश्चित येणार आहे. संधीचं सोनं करायला शिका. माणसानं सोबत काही आणलं नाही, जाताना सोबत काही घेऊन जाऊ शकत नाही. पण आपण मात्र एक काम करायचं. आपण येताना सोबत काही आणलं नाही ना, जाताना मात्र आपण हजारो लोकांचं प्रेम सोबत घेऊन गेलो पाहिजे. एवढं काम करा गड्या. आज खरा माणुसकीचा धर्म आहे साहेब. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. हाच माणुसकीचा धर्म आहे. जगाला प्रेम देण्याचं काम करा. सांगू का, काही माणसं आली येताना सोबत काही घेऊन नाही आली, जाताना मात्र लाखो लोकांचं प्रेम सोबत घेऊन गेले. त्याच्यामध्ये अग्रगण्य नाव घेतलं जातं आपल्या बीड जिल्ह्याचं असणारं वैभव लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. मुंडे साहेबांना सोबत काहीच आणलं नाही. 5 मिनिटं शिल्लक राहिले, लक्ष देऊ नये का. पण जाताना मात्र हजारो लोकांचं प्रेम सोबत घेऊन गेले हो. कारण की गोरगरिबांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. गोरगरिबांचे प्रश्न घेतले आणि दिल्लीमध्ये मांडले. प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर केलं आहे. तोपर्यंत लोक
लोकांच्या हृदयात आणि मेल्यानंतर देव घरामध्ये जागा निर्माण करणार एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे ते म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत. मुंडे साहेबांनी गोरगरिबांच्या व्यथा जाणून घेतल्या, शेतकऱ्यासाठी संघर्ष केला. शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करून जीवनात वाघासारखा झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीचा दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडेल पण वाटणार नाही भक्त भाऊ बाबांचा. मी थकणार नाही, रुकणार नाही, कोणासमोर कधी झुकणार नाही, असं निर्भीड व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. पण तुम्हाला सांगून जाईल, मुंडे साहेब गेले पण महाराष्ट्राच्या जनतेला अनाथ करून गेले. महाराष्ट्राची जनता ही नाथा विना अनाथ झाली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचं वाली. माया आणि ममता आमचा आधार तो होता, या गरीब जनतेचा कुठे हरवला नेता. निघून गेले साहेब पण प्रत्येकाच्या काळजामध्ये घर केलं. आपण किती जरी म्हटलं साहेब तुमच्या विना अख्खा महाराष्ट्र सुना, एकदा तरी तुम्ही या जनतेकडे वळून बघा ना. साहेब येऊ शकत नाहीत पण उत्तम कीर्तीने आपल्यामध्ये आहेत. प्रेमानं आपण आदराने त्यांचं नाव घेतो. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. नाथरा गावामधून प्रवास सुरू झाला तर केंद्रामध्ये भारताच्या राजकारणामध्ये अग्रगण्य स्थान मिळवण्याचं काम त्यांनी केलं बघा. नाथरा गावचे मुंडे साहेब, नाथरा गावचे मुंडे साहेब जन्मस आले बीड जिल्ह्यात, जन्मस आले बीड जिल्ह्यात. बघून आजची राजकारणी वंदन साहेब तुमच्या चरणी. किती केले तुम्ही परोपकार, विसरून जाती ही आजची लाचार, विसरून जाती आजची लाचार. बीड जिल्ह्याची पवित्र माती झटले तुम्ही गरिबासाठी, म्हणून लोक ही पूजिती तुम्हाला. देवावानी आणि संतावानी, देवावानी आणि संतावानी. देवघरामध्ये जागा निर्माण केली. व्यक्तिमत्व गोड होतं. अशा व्यक्तिमत्वानं येताना सोबत काही आणलं नव्हतं, जाताना मात्र लाखो लोकांचं प्रेम सोबत घेऊन गेले. आपण सुद्धा लाखो लोकांचं प्रेम सोबत घेऊन जावं असं वाटत असेल. माणसांना चालताना असं चालावं, लोकांनी रामराम घातला पाहिजे. माणसांना बसताना असं बसावं, चार लोक सोबत येऊन बसली पाहिजे. माणसांना बोलताना असं बोलावं, ज्याच्या कानावरती शब्द पडतील त्याला ऐकू वाटलं पाहिजे. माणसानं मारताना असं मारावं, ज्याला कळेल आपण गेलोय त्याच्या डोळ्यामधून अश्रू आले पाहिजे. असं माणसाचं जगणं असावं, असं माणसाचं मरण असावं. उत्तमची उरे कीर्ती मागे, चांगलं जगा, चांगलं वागा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा, हृदयात वैष्णवप्रती कळवळा निर्माण ठेवा. त्या भगवंताचं सतत कामात असून भजन करा, नामस्मरण करा. हेच तुमच्या सोबत येणार आहे बघा. म्हणून हे भजन केल्याच्या नंतर जगाचा मालक आपल्यावरती कृपा करतो. मग कामे न सांगता करी. मग जगाचा मालक कृपा करतो, मग कृपा करण्यासाठी त्याचं भजन करणं फार महत्त्वाचं असतं. मग वेळोवेळी त्याचं भजन करा, नामस्मरण करा. त्याच्यामध्ये आपलं हित आहे. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस खेळून खेळून दमले, वेगवेगळ्या लीला केल्या, वेगवेगळे प्रकरणं त्यांनी केले. पण हे करत असताना सर्वांना भूक लागल्याच्या नंतर, जसे आता आपल्याला भूक लागल्या, जास्त वेळ न घेता खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे शोक. मग खेळायचं नाही, मग आता त्या भगवान परमात्म्याचं भजन करायचं. त्याच्यामध्ये सगळ्या एकदा ज्ञानोबारायांचं भजन केल्याच्या नंतर आपण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. एकदा का आपण त्या भगवंताचं निर्मळ भावनेने प्रेमानं भजन केलं तर तो जगाचा मालक आपलासा होतो.
पण अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. या भावानं देवाला आपलंसं करता येतं, देवाला आकळता येतं. तुकोबरायांचं प्रमाण आहे, तुका म्हणे भावे भिने देवे आकारावे भावानं देवाला आपलंसं करता येतं. म्हणून छंद लागला पाहिजे. त्या भगवान परमात्म्याचा छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. त्याचा जर छंद लागला, तुकाराम महाराज म्हणतात या भगवान परमात्मा काय करतो. अभंगाचं शेवट हरी
कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. झालंय आपलं कीर्तन चांगलं बघा, चांगलं सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. मला वाटतं त्यांनी 2 शब्द शुभेच्छा द्यायचे असेल तुम्ही आत्ताच शुभेच्छा द्या, नाहीतर मग आपण लगेच दहंडी मोडल्याच्या नंतर फुटल्याच्या नंतर कोण जागावर थांबत नाही. बोला 2 शब्द बोलायचं असं चालू मग. त्यांना बी भूक लागली ते म्हणते तर कोण गोड व्यक्तिमत्व आहे. मी नाव ऐकलं होतं पण हेच आहेत म्हणून माहिती नव्हतं. नाव ऐकलं होतं. कधी कधी काय असतं, काहींना नाव माहिती असतं पण बघितलेलं नसतं, काहींना बघितलेलं असतं पण नाव माहिती नसतं. असं असतं. सुंदर वातावरण आहे, सर्व प्रेमाची माणसं आहात. सर्वांनी मला एवढ्या लांबून मला कंठी धैला कृष्णमणि अवघाजने प्रकाश ब्रह्मादिका मनोभादा कामने भूमंडली आभि बड़ी